सातारा वणी नाशिक महामार्गावर चालत्या वाहनाला अचानक आग, दुर्दैवाने मोठी जीवितहानी टळली। सुरत सापुतारा नाशिक राज्य महामार्गावर 953 वर दिनांक 28 रोजी बारडोलीकडून नाशिक शिर्डीकडे निघालेल्या पर्यटकांच्या लस्टर गाडी क्रमांक GJ 05GL 6341 सापुताराहून नाशिककडे जाताना ठाणापाडा हातगडजवळ पोलीस चौकी येथे चेकिंगसाठी थांबले असता पोलिसांना अचानक गाडीतून बोंटमधून धूर निघत असल्याने चालक स्वप्नील चौधरी यांच्या लक्षात आल्याने त्वरित गाडीमधील बसलेल्या प्रवासी संदीप बळकट, मिस्त्री प्रदीप मिस्त्री, प्रभाबेन मिस्त्री यांना गाडीमधून उतरवून गाडीतील मौल्यवान वस्तू, मोबाईल, पर्स चालकांच्या चतुराईने व पोलिसांच्या सहकार्याने वस्तू बाहेर काढण्यात आली। मात्र गाडीने हळूहळू पेट घेतल्याने गाडी पूर्णतः जळाल्याने ठाणापाडा येथील हॉटेलवरचे फायर ब्रिगेडचे पंप व पाणी ओतून प्रयत्न सुरू होते, परंतु अपयश आल्याने सापुतारा येथील नोटिफाईड कचेरी अग्निशमन दलाचे कर्मचारी कालिदास बंगाल, सुभाष चौधरी, मनु गायकवाड यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले होते। मात्र आग कशामुळे लागली अद्याप समजू शकले नाही। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे, बोरगाव।